एक दोन मित्रांनी फोन करून जरा भ्रष्टाचारावर बोला असं सांगितले. त्यामुळं मी भ्रष्टाचारावर सर्वांना माझ्या भाषेतून भ्रष्टाचार कसा चुकीचा आहे आणि भ्रष्टाचार हा एक माणूस करत नसतो, अनेक माणसं मिळून हे भ्रष्ट आचरण म्हणजे भ्रष्टाचार. भ्रष्ट आचरण म्हणजे असं नाही की फक्त पैसाच खाणं. कोणतंही तुमचं असं आचरण जी की भ्रष्ट चुकीच्या मार्गाला घेऊन जाणारं आचरण. आता याच्यामध्ये एक सांगतो की भ्रष्टाचार करणं योग्य का अयोग्य या बाबतीत आता तुम्हाला सुरुवात करणं फार अवघड आहे. परंतु एक सांगतो की तुम्ही इथं राहता आणि 500 रुपयाची नोट दुकानदाराकडे घेऊन जाता आणि म्हणता की मला 500 रुपयाचा माल दे. दुकानदार तुम्हाला असा कधी प्रश्न विचारतो का का ही नोट मी घेणार नाही, हे कागदाचा तुकडा आहे. तर आपण सर्वांनी एक नियम ठरवलेला आहे की हा पैसा आहे, हे आपलं चलन आहे आणि हे चलन आपण देऊन घेऊन व्यवहार करूयात. त्याच्याऐवजी असं दुकानदार म्हटल्याच्या नंतर आपण गुन्हा पण दाखल करू शकतो कायदेशीर की हे मैं धारक को 500 रुपये अदा करने का वचन देता हूं असं त्याच्यावर, म्हणजे ती एक वचन चिठ्ठी आहे. मग आता भ्रष्टाचार का करू नये आपण? त्याचं कारण असं आहे की तुम्हीच का करावं? मग सर्वांनीच जर करायला लागले भ्रष्टाचार तर त्याचा परिणाम असा होतो की समजा आता आपण एक उच्च स्तरावर जाऊन जर विचार केला की केंद्रीय मंत्रिमंडळ, आपले पंतप्रधान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, आणखी कोणत्या काही बँकेचे मेन म्हणजे SBI वगैरे अशा महत्वाच्या बँका, यांनी सर्वांनी ठरवलं की आपण पुढच्या इलेक्शनमध्ये भरपूर असा पैसा छापूया आणि गावागावात 4-4, 5-5 ट्रका पाठवूया पैसा आणि मतदान घेऊया. म्हणजे भ्रष्टाचारच आहे ना, चुकीचंच आचरण आहे हे. सर्वसामान्य लोक ते पैसा घेतील, मतदानही देतील आणि नंतर लक्षात येईल की अरे हे प्रत्येकाच्या घरी पोत्यानं पैसे आहेत, त्या पैशाचं करायचं काय? मग आता पोत्यानं पैसे दुकानाला घेऊन जायचे आणि पिशवीनं दुकानातून माल घेऊन यायचा, अशी परिस्थिती होईल. म्हणजे तुम्हीच कशाला भ्रष्टाचार करायचा? सर्वांनीच करूया ना. म्हणजे देशाच्या उच्च स्तरावरचे लोक ज्यावेळेस भ्रष्ट आचरणामध्ये उतरतील त्यावेळेस राष्ट्र राहणार नाही, राष्ट्राचा पैसा कोणी स्वीकारणार नाही. वचन चिठ्ठ्या जाळून त्याच्या शेकोट्या पेटवून लोक शेक घेत बसतील, अशी अनागोंदी कारभार होईल. म्हणजे तुम्ही करोडपती असा, अब्जोपती असा किंवा तुमच्या घरी पोत्यानं पैसे असू द्या, त्यालाही कुणी विचारणार नाही. मग देवाणघेवाण करायची कशी? व्यापार, उदीम, देणं घेणं सर्व ठप्प होईल. कशामध्ये आपण धंदा करायचा? पुढे काही आपल्याला जर एखादी वस्तू पाहिजे असेल तर पुढचं म्हणणार की सोनं दे, कारण सोनं दुर्मिळ आहे. ऍक्च्युअली त्याच्यामध्ये बी डुप्लिकेशन चालेल. मग असा अनागोंदी कारभार होईल. त्यामुळे भ्रष्टाचार एक अशी गोष्ट आहे की खूप उच्च पदावरची लोक चांगलं आचरण राहिलेत, त्यांच्या डोक्यात असा विचार येत नाही. एक सिस्टीम लावलेली आहे. म्हणजे बघा, बाबासाहेबांनी साध्यातल्या साध्या शिपायाची जरी बदली होणार असेल तर तिथं शिष्टमंडळ नेमलेलं आहे की एकटा माणूस रात्रीतून ठरवू शकत नाही की हे असं करायचं का तसं करायचं. किंवा नरेंद्र मोदी ठरवू शकत नाही की उद्या चीनसोबत युद्ध करायचं. कॅबिनेटची परमिशन घ्यावं लागेल. काही दिवसांनी त्याला मंत्रिमंडळामध्ये तो ठराव पास करून घ्यावा लागेल आक्रमण करायचं किंवा काय. म्हणजे आपला त्यांना तसे पॉवर काही आहेत, पण त्याला मंजुरी घ्यावीच लागते. त्या पद्धतीनं प्रत्येक गोष्ट आपण इथं करत असताना तर आपण जर भ्रष्टाचार करून श्रीमंत व्हायचा प्रयत्न करत असू तर त्यांनी का करू नये? मग पंतप्रधानांनी भ्रष्टाचार करावा, रिझर्व्ह बँकेनं कितीही नोटा छापाव्यात, मग गोंधळ करून ठेवूया आपण सर्वजण मिळून. काय फरक पडतो? शेवटी तुमच्यासोबत वेगळा न्याय आणि त्यांच्यासोबत वेगळा न्याय असा थोडंच असणार आहे. त्यामुळं भ्रष्टाचाराची कीड आणखीही आपल्या राष्ट्रात लागलेली नाही. म्हणजे जे चांगले लोक आहेत ते चांगल्या लोकांनी ही सिस्टीम चांगली ठेवलेली आहे. त्याच्यामुळं ओंगळे लोक त्याचे थोडं मधून करून खायचा प्रयत्न करतात.
त्यांच्यावर बी कधी मध्ये झडप बसते, त्यांना पण आपण नाकाबंदी करून त्यांना जेलमध्ये टाकायचे कार्यक्रम चालतात. अँटी करप्शनला माझे बरेच मित्र आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणी जातं, कोणी नंतर निर्दोष चुकीच्याही पद्धतीने काही कारवाई झाल्या तर न्यायालय त्याला निर्दोष मुक्त करतं. सिस्टीम खूप चांगली आहे, परंतु ती सुरुवात आपणच का करू नये? तुम्ही जर इथं छोट्याशा पदावर राहून तिथून जर काही स्वतःचं पोट भरत नाही म्हणून काढत असाल, तर पंतप्रधान जर देशाला कोरायला सुरू केला तर राष्ट्र राहणार नाही. तुमचा पैसा चालणार नाही, तुमचे उद्योग चालणार नाही, तुमच्या प्लॉटला भाव राहणार नाही, तुमचे शेतीचे सातबाऱ्यामध्ये बदल होतील. सातबारे बदलणार, लोक भ्रष्टाचार घेऊन कुणाचे बी नावं टाकूत ना त्या सातबाऱ्यावर, त्या प्लॉटवर कुणाचे बी नावं टाकूत, सगळाच गोंधळ माजवूया. नाही जमणार. आपण सर्वांनी ह्या राष्ट्रासाठी काही देणं लागतो. आपण ज्या ज्या पदावर असो, कोणत्याही पदावर असो, किंवा पदावर नसतानाही आपल्या पुढच्या पिढीला आपल्याकडून चांगले उदाहरणं, चांगला पायंडा हा पाडून त्यांना एक उदाहरण त्यांच्या पुढे आपण उभा केलं पाहिजे. आणि हे राष्ट्र त्यागाचं आहे, हे राष्ट्र बलिदानाचं आहे. हे राष्ट्र एकत्र ठेवण्यासाठी भरपूर लोक उघडे नागडे झालेले आहेत. भरपूर लोकांनी आपलं जीवन पूर्ण समर्पित केलेलं आहे. त्यामुळं आपण जे काही आहोत, आज जे काही फळं खातोत, ते झाड कोणतरी लावलेलं आहे. त्या झाडाला सर्वांनी त्याचं पालन पोषण करून फळं खा ना, मजेशीर खा. कधी कधी फळं एकमेकाचे चोरा ना, चोरलं तर बी काही फरक पडत नाही. एखादी फळ चोरीला गेलं तर, पण झाडावर घाव घालू नका. झाडाला पाणी घाला. झाडावर घाव जर कुणीही घालत असेल तर त्या ठिकाणी त्या वेळी तुम्ही त्याला बॅन करा, त्याला विरोध करा. आणि याच्यातच आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी कल्याण आहे. कल्याणातून राष्ट्र कल्याण साधित आणि राष्ट्र कल्याणातून जनकल्याण, हे दुहेरी भूमिका आपण सर्वांनी पार पाडली पाहिजे असं मला वाटतंय. धन्यवाद.